पाऊस पडतो, शेत पाण्याखाली जातात, पिके कोसतात, तेव्हा त्या परिस्थितीला ओला दुष्काळ असे म्हणतात. ओला दुष्काळ म्हणजे पाणी असूनही शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, बियाणे, खतं, औषधे घेतो, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे त्याचे सारे पीक नष्ट होतात, त्याचे सारे स्वप्न पाण्यात वाहून जातात. मित्रांनो, शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता आहे. आपल्या ताटाचे अन्न आहे ते शेतकऱ्याच्या घामामधून तयार झालेले आहे. पण ओला दुष्काळ आला की पीक जाते, कर्ज वाढते, घरात चिंता वाढते. अशा कठीण वेळी शासनाची भूमिका फार महत्त्वाची असते. शासनाने वेळेवर नुकसानग्रस्त करणे, शेतीचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवर नुकसानग्रस्त करणे, पीक विमा नीट मिळवून देणे, कर्जमाफी व मदत करणे ही कामे जर शासनाने व्यवस्थितपणे पार पाडली तर शेतकऱ्याला नवे वर्ष मिळू शकते. शेतातील पाणी बाहेर काढणे, नाले व जलजन व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण शासनाने ही कामे केली तर शेतकऱ्याला नवे वर्ष मिळू शकते. मित्रांनो, शेतकऱ्याच्या अपेक्षा फार मोठ्या नाही. त्यांना भीक नको तर न्याय हवा आहे. पाऊस पडला म्हणजे नुकसान नाही हा चुकीचा समज दूर व्हावा. नुकसानाचे मूल्यांकन कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष शेतात होवे. मदत उशीर नव्हे तर संकटाची वेळ मिळावी. आपण लहान असलो तरी आपणही खूप काही करू शकतो. आपण शेतकऱ्याचा आदर करूया, पाणी आणि अन्न वाया घालू नका. शेतकरी देशाचा कणा आहे हे नेहमी लक्षात ठेवूया. शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की ओला दुष्काळ थांबवता येणार नाही, पण शेवटी शेतकऱ्याचा आदर नक्कीच करता येईल. शासन, समाज आणि आपण सगळेजण एकत्र आलो तर शेतकऱ्याचे आयुष्य नक्कीच सुखी होईल. मित्रांनो, शेतकऱ्याच्या अपेक्षा फार मोठ्या नाहीत. त्याला भीक नको तर न्याय हवा आहे. पाऊस पडला म्हणजे नुकसान नाही हा चुकीचा समज दूर व्हावा. नुकसानाचे मूल्यांकन कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष शेतात होवे. विमा कंपन्यांनी नफा नव्हे तर शेतकरी केंद्रस्थानी ठेवावा आणि वारंवार कर्ज, फेऱ्या, अपमान सहन करावा लागू नये हीच त्यांची खरी अपेक्षा आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून शासनाने जलजन व्यवस्था, हवामानानुसार पीक पद्धती, पावसाची पाणी साठवण व व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, हवामानाचा अचूक अंदाज आणि शेतकऱ्याला वेळेवर सूचना देणारी यंत्र मजबूत करणे अत्यावश्यक आहे. कारण मदत ही तात्पुरती असते, पण नियोजन हे कायमस्वरूपी संरक्षण देते. ओला दुष्काळ ही निसर्गाची चेतावणी आहे. ही बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी शेती व्यवस्था आता काळाची गरज बनली आहे. शेवटी एवढे सांगू इच्छिते की देशाचे पोशिंदे शेतकरी पाण्यात बुडत असताना केवळ शब्दांची मल्लमपट्टी उपयोगाची नाही, तर संवेदनशील निर्णय, तत्पर कृती आणि प्रामाणिक अंमलबजावणी हवी. शेतकरी वाचेल तर शेती वाचेल, शेती वाचेल तर देश वाचेल. म्हणून ओला दुष्काळ हा केवळ निसर्गाचा नव्हे तर प्रत्यक्ष व्यवस्थेचा कस आहे हे लक्षात घेऊन शासन, समाज आणि आपण शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहूया व एकच भूमिका शेतकऱ्यांसाठी देऊया. आता उठवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. धन्यवाद. जय हिंद.